नमनाचे श्लोक म्हणूया सुरुवातीला. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्री गोपाल कृष्णांच्या चरणी वंदन करते. जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते. या ग्रंथाचे ग्रंथ करते पूजनीय विद्यारण्य स्वामी यांना वंदन करते. आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे यांना सादर प्रणाम करते. आपणा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते. पंचदशी या ग्रंथातील तिसरं प्रकरण पंचकोश विवेक याचा अभ्यास आपण पुढे सुरू ठेवूया. संत कबीरांचा एक छान दोहा आहे. दुर्लभ मानुष जन्म है देह न बारंबार. दुर्लभ मानुष जन्म है देह न बारंबार तरुवर जो पत्ता झडे बहुरी न लागे डार. ते म्हणतात की मनुष्याचा देह हा अत्यंत दुर्लभ आहे आणि तो वारंवार मिळत नाही. झाडाचं पान जसं एकदा झडलं तर ते झाडाला जाऊन परत चिकटवणं जेवढं कठीण आहे तेवढं मनुष्याचा देह हा वारंवार मिळणं कठीण आहे. फार पुण्याई जमा झाली की त्याच्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो असं म्हटलं जातं. प्रत्येक क्षण मनुष्य देहाचा नरजन्मामधला अत्यंत मूल्यवान आहे आणि याचं सार्थक कसं करावं या संदर्भात सगळ्या संतांनी आपल्याला मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे की जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ. रामदास स्वामी म्हणतात नाहीतरी निर्फळ भूमिभार होय. आपण या जमिनीवरती जणू भार बनून राहू जर आपण आपल्या जीवनाचं सार्थक केलं नाही, कृतार्थ हा नरदेह केला नाही तर. आणि कृतार्थता कशाने येते तर निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. समर्थ रामदास स्वामींच्या दृष्टीने आपला संसार सफळ केव्हा होईल जेव्हा निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. मग आपला हा नरदेह सार्थकी लावण्यासाठी ते निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबणं आवश्यक आहे आणि ती काही सोपी प्रक्रिया नाही. त्याच्यासाठी बरीच साधना, बराच अभ्यास, बरंच तप या देहाकडून होणं आवश्यक आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की मनुष्य जन्मातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात गूढ प्रश्न म्हणजे कोहम, मी कोण आहे. आतापर्यंत अनेक वर्ष, अनेक जन्म आपण या समजुतीने जगलो, या भ्रमामध्ये जगलो की मी म्हणजे देह आणि देह म्हणजे मी. या भ्रमातून आणि या समजुतीतून आपल्याला दूर करण्यासाठी पंचकोशांची एक सिस्टीम, एक प्रणाली शास्त्रकारांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. मूळ ही संकल्पना तैत्तिरीय उपनिषदामध्ये येते आणि तीच संकल्पना घेऊन विद्यारण्य स्वामींनी पंचदशीच्या या प्रकरणामध्ये त्या संकल्पनेचा विस्तार केलेला आहे. मी कोण, अतिशय मुळापासून हा विस्तार आणि विचार या प्रकरणामध्ये आलेला आहे. आज माझी मी संबंधीची जी संकल्पना आहे ती एकूण 5 स्तरांवर काम करते. स्वामी त्याला कोश म्हणतात किंवा उपनिषदांच्या मध्ये त्याला कोश असं म्हटलेलं आहे. कोश शब्दाचा एक अर्थ आहे झाकण, दुसरा अर्थ आहे म्यान. कोश हा जो प्रकार आहे तो मूळ वस्तूला झाकून ठेवण्याचं, आच्छादित करण्याचं किंवा आवृत्त करून ठेवण्याचं काम करतो. आपलं जे मूळ स्वरूप आहे ज्याला निर्गुण ब्रह्म किंवा निर्गुण परमात्मा म्हणतात तो एकूण 5 प्रकारच्या कोशांनी किंवा आवरणांनी आवृत्त झालेला आहे, जणू झाकला गेलेला आहे. त्या 5 कोशांची नावं आपण बघितली होती. सगळ्यात पहिला अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश,
तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय कोश आणि पाचवा आनंदमय कोश. यापैकी पहिल्या 3 कोशांचा आपण मागच्या वेळेस विचार केला होता. अशी एक कल्पना केली होती की आपलं मूळ स्वरूप म्हणजे निर्गुण ब्रह्म अथवा निर्गुण परमात्मा हा जणू आतमध्ये एका वर्तुळाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या बाहेर एकाबाहेर एक एकूण 5 वर्तुळं आहेत, अशी नुसती कल्पना करूया. खरं म्हणजे निर्गुण ब्रह्म असं वर्तुळांच्या आतमध्ये किंवा कोशांच्या आतमध्ये किंवा देहाच्या आतमध्ये नाही. ते संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वत्र सदा आणि समान आहे. परंतु आपल्याला अजून तशी त्याची प्रतीती येत नाही. त्याचा विचार करावा लागतो आणि विचार करण्याच्या दृष्टीने केवळ ही एक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे की आपल्या देहाचे एकूण 5 कोश, 5 आवरण आहे आणि त्याच्यामध्ये हा निर्गुण परमात्मा जणू दडून बसलेला आहे. मग तो मी आहे हे समजून घेण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी या 5ही कोशांचा निरास होणं आवश्यक आहे. निरास या शब्दाचा अर्थ आपण बघितला होता की निराकरण करणे, विरोध करणे किंवा खंडन करणे, दूर सारणे. वैचारिक निरास हा एक प्रकार आहे आणि ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये होणारा निरास हा एक दुसरा प्रकार आहे. या फोरमवरती आपण मुख्यतः जो करत आहोत तो वैचारिक निरास आहे. एक एक कोश विचारामध्ये घ्यायचा आणि तो मी नाही हे विचाराने समजून घ्यायचं. का समजून घ्यायचं? कारण की जोपर्यंत आपण कोशामध्ये अडकलेलो आहोत, बांधलेलो आहोत, कुठल्या ना कुठल्या कोशामध्ये प्रत्येक सामान्य माणूस हा अडकलेला असतो, बांधलेला असतो. आणि जोपर्यंत तो अडकलेला आहे तोपर्यंत तो अस्वस्थ आणि बेचैन असतो. मग जीवनामध्ये आपल्याला ही बेचैनी जर दूर करायची असेल आणि शांत समाधानी खऱ्या अर्थाने व्हायचं असेल तर त्या कोशांच्या बंधनापासून स्वतःला सोडवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी त्याचं वैचारिक निरास करणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिला आपण बघितला होता अन्नमय कोश, स्थूल देह, शरीर, ज्याला आपण अस्थिमांसांचं शरीर म्हणतो. अन्नामध्ये निर्माण होतो, वृद्धी पावतो आणि अन्नामध्येच नष्ट होतो. अन्नमय कोश मी आहे म्हणजे हा स्थूल देह मी आहे आणि या कोशामध्ये अडकून पडलेल्या माणसाची लक्षणं आपण बघितली होती की भोजन भाऊ, ज्याला अन्न अत्यंत प्रिय आहे, जो आपल्या देहाचा 24 तास विचार करतो, मी किती उंच, मी किती गोरी, मी किती काळी, माझे वाढदिवस साजरे व्हावेत, मी वेगवेगळे कपडे घालावेत, मी मिरवावं, नटावं. या देहाचे विकार म्हणजे माझे विकार. अशा प्रकारे 24 तास अखंड जो स्वतःच्या देहाबद्दल आणि देहाच्या तुष्टीबद्दल विचार करतो तो अन्नमय कोशामध्ये अडकून पडलेला मनुष्य आहे. आणि अन्नमय कोश म्हणजे मी नाही हे समजावून घेण्यासाठी आपण एक प्रक्रिया बघितली होती की अन्नमय कोश म्हणजे मी, देह म्हणजे मी असं जर मानलं तर जन्माच्या आधी माझं अस्तित्व नसेल, मृत्यूच्या नंतरही माझं अस्तित्व नसेल आणि मग कर्माची जी प्रणाली आहे, कर्माचा सिद्धांत, तो सिद्ध करणं कठीण जाईल. त्याच्यासाठी कृतप्रणाश दोष, अकृताभ्यागम दोष अशा 2 दोषांचा आपण विचार केला होता विस्ताराने. आणि म्हणून अन्नमय कोश म्हणजे मी नाही असा केवळ विचार करायचा. बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पंचकोशांच्या अभ्यासामध्ये की आपण जेव्हा विचाराने निराश करतो, निराश करणं म्हणजे नष्ट करणं नव्हे. कुठल्याही माणसाचा कोश किंवा कुठल्याही माणसाचा देह हा पूर्णपणे नष्ट होणं शक्य नाही. जोपर्यंत तो मनुष्य जिवंत आहे, जीवित आहे, तोपर्यंत कुठलाही कोश नष्ट होणं शक्य नाही. इथे केवळ वैचारिक निराश चालू आहे, म्हणजे विचारांनी तो मी नाही हे आपण समजावून घ्यायचं, स्वतःला पटवून घ्यायचं आणि त्याच्या बंधनातून स्वतःची सुटका करून घ्यायची. मग वैचारिक निराश अन्नमय कोशाचा सर्वप्रथम आपण करतो. तो सगळ्यात स्थूल कोश आहे. नंतर आहे प्राणमय कोश, ज्याच्यामध्ये मुख्यतः 5 कर्मेंद्रिये आणि 5 प्राण असे मिळून हा प्राणमय कोश होतो. आपल्या शरीराला आणि आपल्या कर्मेंद्रियांना हालचाल करण्यासाठी सगळी ऊर्जा जी लागते ती प्राणमय कोशाच्या द्वारे पुरवली जाते. आपण एक उदाहरण बघितलं होतं की कार चालवण्यासाठी जसं पेट्रोल लागतं, पेट्रोल हे एक इंधन आहे, पेट्रोल ऊर्जा पुरवतं. किंवा पंखा चालण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते, ती ऊर्जा विजेच्या द्वारे पुरवली जाते. तसं शरीरामध्ये ज्या काही क्रिया होतात, श्वास, उच्छ्वास, उत्सर्जन, मलमूत्र विसर्जन वगैरे, रक्ताभिसरण किंवा हृदयाचं स्पंदन, मुखावरचे भाव, आपलं रक्ताभिसरण, बोलणे, गिळणे, फुंकणे, थुंकणे
अशा वेगवेगळ्या क्रियांना जेवढी काही ऊर्जा लागते ती सगळीच्या सगळी ऊर्जा प्राणमय कोशाद्वारे पुरवली जाते. आणि याच्यामध्ये अडकलेल्या माणसाची लक्षणं तीही आपण बघितली होती की मी अत्यंत क्रियाशील आहे, प्रचंड स्टॅमिना आहे माझा, खूप बळ आहे, खूप उत्साही आहे, असं सातत्याने वाटणं. आपल्या कामामध्ये किंवा कामाच्या क्षमतेमध्ये अडकून पडणं, त्याचा अभिमान असणं किंवा त्याचा सातत्याने विचार करणं, याला प्राणमय कोशामध्ये अडकलेला माणूस म्हणतात. आणि त्याचा निराश करण्यासाठी देखील आपण विचार केला की प्राण हे अचेतन आहे आणि त्यांना कार्यान्वित करणारं एक चेतन तत्व आपल्या देहामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून प्राण म्हणजे मी नाही, मी स्वतः चेतन आहे, परंतु प्राण हे अचेतन असल्यामुळे मी प्राण नाही, अशी कारणमीमांसा विद्यारण्य स्वामींनी या ग्रंथामध्ये दिली आहे. आणि तिसरा जो आपण बघितला होता तो मनोमय कोश, ज्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिये आणि मन मिळून आपला मनोमय कोश तयार होतो. मनोमय कोशाचं कार्य काय की आपल्या मूळ स्वरूपामध्ये मी आणि माझे अशी भावना, असे विकल्प निर्माण करणं, हे मनोमय कोशाचं काम आहे. ही माझेपणाची जाणीव, मीपणाची जाणीव ही मनोमय कोशामुळे होते. याच्यामध्ये अडकलेला माणूस कामाद्य असतो, म्हणजे असंख्य कामना, असंख्य इच्छा त्याच्या मनामध्ये वारंवार निर्माण होतात आणि सगळ्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून अस्वस्थ असतो, बेचैन असतो, मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये रमून राहतो, माझे माझे वाटणे, दंभ दिखावा करणे, रसिक वृत्तीने अनेक सगळ्या गोष्टींमध्ये रस घेणे, हे सगळे मनोमय कोशामध्ये अडकलेल्या माणसाची लक्षणं आहेत. आणि निराश करताना आपण बघितलं होतं की मनाचं स्वरूप हे कायम एकसारखं राहत नाही, ते सातत्याने बदलत असतं. मनामध्ये अनेक प्रकारचे विकार येतात आणि विकार येत असल्यामुळे मन म्हणजे सुद्धा मी नाही, मूळचा जो खरा मी आहे तो निर्विकारी आहे, असं आपल्याला शास्त्र सांगतं. तर अशा पद्धतीने आपण 3 कोशांचा विचार केला होता आणि आज जे पुढचे 2 कोश आहेत तिथून पुढे अभ्यास आपण आज सुरुवात करूया. चौथा जो आहे तो आहे विज्ञानमय कोश. आणि विज्ञानमय कोशाचे घटक आहेत ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी. 5 ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी हे घटक मिळून विज्ञानमय कोश तयार होतो. आणि विज्ञानमय कोशाचं काम आहे की मनुष्यामध्ये किंवा जीवामध्ये, साधकामध्ये हा कोश कर्तेपणाची भावना निर्माण करतो. मागच्या सत्रामध्ये आपण अंतःकरण ही संकल्पना बघितली होती. वेदांत शास्त्रामध्ये आपल्याला पुढे पुढे जायचं असेल आणि सखोल या शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर अंतःकरण ही संकल्पना सुस्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला कोणी झोपेतून उठून जरी विचारलं की अंतःकरण म्हणजे काय, तर आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे. आणि दुसऱ्याला सांगता येवो का न येवो, स्वतःपुरती ती स्पष्टता पाहिजे की अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय, 4 प्रकारे काम करतं. संकल्प विकल्प करणारं मन, निश्चय करणारी बुद्धी, अवधारण करणारं चित्त आणि हे सगळं ज्याच्या मैदानावर चालतात तो अहंकार. मागच्या सत्रामध्ये आपण हे विस्ताराने बघितलं होतं. तर मन आणि ज्ञानेंद्रिय मिळून मनोमय कोश तयार होतो, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय मिळून विज्ञानमय कोश तयार होतो. विज्ञानमय कोशामध्ये अडकून राहिलेल्या माणसाची लक्षणं काय आहेत, तर असा जो मनुष्य आहे, एकतर बघा या अंतःकरणाच्या कार्यामध्ये निर्णय घेणं किंवा निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. मनुष्य जेव्हा कुठलंही काम करतो तेव्हा त्याला निर्णय घेण्याची आवश्यकता असते. साधी गोष्ट आहे की आज मला बाजारामध्ये जाऊन भाजी विकत घ्यायची, तर भाजी विकत घ्यायला गेल्यावर समोर अनेक विकल्प असतात. काही फळभाज्या आहेत, काही पालेभाज्या आहेत, काही आपल्या घरामध्ये ऑलरेडी असतात, काही महाग आहेत, कधी पाहुणे येणार असतात म्हणून जास्त घ्याव्या लागतात. मग इतक्या सगळ्या विकल्पांच्या मधून नेमकी कोणती भाजी घ्यायची हे निर्णय देण्याचं काम बुद्धी करते. म्हणून इथे बुद्धी किंवा विज्ञानमय कोश हा मनुष्यामध्ये कर्तृत्वाची भावना निर्माण करतो. हा पहिला भाग. आणि या कोशामध्ये अडकून राहिलेल्या माणसाला बौद्धिक कसरती करायला खूप आवडतात किंवा बौद्धिक उपक्रम अत्यंत प्रिय असतात. बघा आपण बघितलं होतं की अन्नमय कोशामध्ये अडकलेल्या माणसाला देहाला नटवणं मिरवणं याचा इंटरेस्ट असतो, खाणं पिणं याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. प्राणमय कोशामध्ये अडकलेल्या माणसाला 24 तास काम करायला आवडतं. मनोमय कोशामध्ये अडकलेल्या माणसाला मनोरंजनाचे कार्यक्रम आवडतात, दंभ दिखावा आवडतो, कला क्रीडा आवडतात. विज्ञानमय कोशामध्ये अडकलेल्या माणसाला वाचन, अभ्यास, लिखाण,
चर्चा हे करायला खूप आवडतं. तो आध्यात्मिक विषय असला पाहिजे असं नाही, पण विज्ञान, गणित, कुठल्याही एखाद्या क्षेत्रामधलं फायनान्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान सखोल संपादन करणं, त्याच्या संदर्भात वाचन चर्चा करणं त्याला खूप आवडतं. ज्ञान ग्रहण करणं हे बुद्धीचं काम आहे. त्याच्यामुळे विज्ञानमय कोशात अडकलेला माणूस याला सातत्याने असं वाटतं की मी एकदा वाचलं की मला कळतं, मी एकदा ऐकलं की माझ्या लक्षात राहतं. स्मरण करणं हे देखील बुद्धीचं काम आहे. मग मी अगदी एक पाठी आहे, संपूर्ण गीता माझी पाठ झाली आहे, मला इव्हन गीतेचं सर्टिफिकेट सुद्धा मिळालं आहे, तो कोर्स मी कंप्लीट केला, अमुक अमुक ठिकाणी जाऊन मी गीता म्हणून दाखवली, त्याच्यासाठी मला पहिलं पारितोषिक मिळालं. का? कारण की गीता मी पाठ केली आणि ती मला मुखोद्गत आहे. मग आता याचा अर्थ गीता पाठ करू नये का? तर गीता पाठ अवश्य करावी, वाचन अभ्यासही अवश्य करावा, परंतु ती आपली आयडेंटिटी असता कामा नये. बुद्धी असणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु बुद्धीच्या निमित्ताने जो काही आपल्याला कॉम्प्लेक्स येतो, आपण बघितलं होतं की एखाद्या देहामध्ये किंवा एखाद्या कोशामध्ये अडकलेला माणूस, त्याला सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स देखील होऊ शकतो आणि इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स देखील होऊ शकतो. की माझी बुद्धी अत्यंत तल्लख आहे, एकदा वाचलं की लक्षात राहतं, असं ज्याला वाटतं तो देखील याच्यात अडकलेला आहे. आणि मी किती वेळेस वाचते, किती वेळेस ऐकते, मला कळतच नाही, मला लक्षातच राहत नाही, असं ज्याला सातत्याने वाटतं तो देखील या कोशामध्येच अडकलेला आहे. कारण की बुद्धीचे जे व्यापार आहेत ते तो माझे व्यापार मानतो, त्याच्याबरोबर तो स्ट्रॉंगली आयडेंटिफाय करतो. त्यामुळे बुद्धीचे व्यापार हे माझे व्यापार, बुद्धी म्हणजेच मी, बुद्धीचे सगळे गुणधर्म हे माझे गुणधर्म, असा सातत्याने तो विचार करतो. हे विज्ञानमय कोशामध्ये अडकलेल्या माणसांचं काम आहे. अनेक असे लोक असतात बघा, विशेषतः सायंटिस्ट आहेत, रिसर्च करणारे लोक आहेत, किंवा ज्यांना खूप सगळं लिखाण, जर्नलिस्ट लोक आहेत की ज्यांना खूप वाचावं लागतं, खूप लिहावं लागतं. ते 24 तास आपल्या धूनमध्ये असतात. म्हणजे काय वाचलं, काय ऐकलं, ते कसं प्रोसेसिंग करायचं, आणि त्या धूनमध्ये असतात असं नाही, तर तीच त्यांची आयडेंटिटी होते. एक लक्षात घ्यावं की एक आपल्या जीवनामध्ये असा दिवस येईल की आपल्याला ग्रहण करता येणार नाही. आपण जे वाचतो ते आपल्याला वाचलेलं समजणार नाही, कारण की आपली ज्ञानेंद्रिये, आपल्या सगळ्या फॅकल्टीज क्षीण झालेल्या असतील. जे काही आतापर्यंत वाचलंय, पाठ केलंय, ते एक दिवस आपल्याला लक्षात राहणार नाही. जो आपण वृद्ध होतो तो स्मरणशक्ती कमी होते, वाचता येत नाही, ऐकता येत नाही. जे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे ते समजत नाही, जे समजलंय ते लक्षात राहत नाही. हळूहळू देहाचे हे नैसर्गिक विकार आहेत, बुद्धीचे नैसर्गिक विकार आहेत. आणि जो आपण वृद्धावस्थेकडे जातो, जो फॅकल्टीज क्षीण होतात, तो या कोशामधून जर आपण स्वतःची सुटका करून घेतली नाही तर नंतर अत्यंत दैन्यावस्था वाटायला येते. मनुष्य फार बेचैन होतो, फार अस्वस्थ होतो, आणि ती बेचैनी नसावी म्हणून मग त्या कोशाचा वैचारिक निराश वेळेमध्येच करणं आवश्यक आहे. मग मी म्हणजे स्थूल देह नाही, मी म्हणजे प्राण नाही, मी म्हणजे मन नाही, तसं मी म्हणजे बुद्धी देखील नाही. हे समजावून घेण्यासाठी विद्यारण्य स्वामींनी एक कारण दिलेलं आहे, एक प्रकारची कारण मीमांसा. ते म्हणतात, बघा लक्षात घ्या की जागृतीमध्ये आपले सगळे व्यवहार हे बुद्धीच्या साह्याने होतात. जागृतीमध्ये आपली ही जी बुद्धी आहे किंवा अंतःकरण आहे, हे पायाच्या नखापासून मस्तकापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त करून राहतं. परंतु सुषुप्तीमध्ये, जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये असतो, तेव्हा ही बुद्धी पूर्णपणे लीन होते, बुद्धी काम करत नाही. आपला हा साधा अनुभवाचा विषय आहे. दिवसा जागृतीमध्ये जेव्हा मी व्यवहार करते तेव्हा मला माहिती असतं की मी मुक्त आहे, मला आता भाजी घ्यायला जायचं, आज मी ही भाजी घेतली, आज मी ही भाजी करणार आहे. या सगळ्या गोष्टी, हे मी घेतलेले निर्णय, मी केलेली कृती, हे सगळं मला माहिती असतं. परंतु गाढ झोपेमध्ये कुठल्याही प्रकारचं मन संकल्प विकल्प करत नाही, अंतःकरण पूर्णपणे निवृत्त झालेलं असतं आणि मन संकल्प विकल्प करत नाही, म्हणून बुद्धीला देखील निश्चय करायला, निर्णय करायला काहीही उरत नाही. गाढ झोपेमधली ही जी अवस्था आहे त्याच्यामध्ये बुद्धीला हे माहिती नसतं की मी मुक्त आहे, मी एक स्त्री आहे, मी आता गाढ झोपलेली आहे, मी हैदराबादमध्ये आहे. अशा प्रकारची कुठलीही जाणीव त्या बुद्धीला नसते.
मग बुद्धी म्हणजे मी आहे असं जर गृहीत धरलं तर मी जागृतीमध्ये आहे आणि सुषुप्तीमध्ये मी नाही असा त्याचा अर्थ होईल. परंतु हे खरं नाही, हे योग्य नाही. जागृतीमध्ये मी देखील आहे, स्वप्नामध्ये मी आहे, सुषुप्तीमध्ये देखील मी आहे. तीनही अवस्थांच्या मध्ये मी कायम आहे. बुद्धी ही जागृतीमध्ये पूर्णपणे कार्यान्वित असते, स्वप्नामध्ये थोडीफार कार्यान्वित असते, सुषुप्तीमध्ये आपली बुद्धी पूर्णपणे लीन होते. त्यामुळे बुद्धी कधी आहे कधी नाही अशी अनित्य आहे. परंतु मी मात्र तीनही अवस्थांमध्ये कंटिन्युअस आहे, अखंड आहे अशी माझी प्रतीती असते. कधी आहे कधी नाही असं माझं स्वरूप नाही. त्यामुळे मी बुद्धी असणं शक्य नाही. अशा प्रकारची कारणमीमांसा विद्यारण्य स्वामी आपल्याला पंचदशीमध्ये या पंचकोश विवेक प्रकरणामध्ये देतात. मग 4 कोशांचा आपण आतापर्यंत विचार केला की एक आहे अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह, दुसरा आहे प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश. हे तीनही कोश मिळून मनुष्याचा सूक्ष्म देह आहे असं मानलं जातं. बघा, मनुष्याचा आपण जेव्हा शरीर रचनेचा विचार करतो तेव्हा आपल्या वेदांतामध्ये असं म्हटलं जातं की एकतर 5 कोश आहेत किंवा 3 देह आहेत असं मानलं जातं. 5 कोश आणि 3 देह याचं मॅपिंग आहे. तो खरं तर या पंचकोश विवेक प्रकरणाचा विषय नाही, ती एक साईड इन्फॉर्मेशन आहे की अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश म्हणजे सूक्ष्म देह, आणि आता 5वा आणि शेवटचा कोश त्याला म्हणतात आनंदमय कोश. त्या आनंदमय कोशाचा विचार करण्याच्या आधी एक विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये एक छान शंका उपस्थित केलेली आहे. ते म्हणतात की आपलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरण हे एकच आहे, फक्त त्याचे कार्यानुसार आपण वेगवेगळे पदर मानले की अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा ते मन आहे आणि निश्चय करतं तेव्हा ती बुद्धी आहे. मग एकच जर अंतःकरण असेल तर त्याचे मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश असे 2 वेगवेगळे कोश का बरं मानले? सिस्टीममध्ये त्याला एकच कोश का नाही मानला? अशा प्रकारची एक शंका त्यांनी उपस्थित केली. आणि त्या शंकेचं उत्तर सुद्धा विद्यारण्य स्वामी स्वतःच देतात की बघा, कुठलीही कृती करताना 2 घटक असणं आवश्यक असतं. ती कृती करणारा कर्ता आणि ती कृती करण्यासाठी आवश्यक असलेलं साधन किंवा करण, एखादं उपकरण. की मी फॉर एक्झाम्पल पोळ्या करते, तर पोळ्या करणारी मी कर्ता आहे आणि पोळ्या करण्यासाठी जे मी लाटणं वापरते ते एक उपकरण आहे, ते एक साधन आहे. त्यामुळे मी लाटण्याच्या मदतीने पोळ्या करते. लाटणं वेगळं, मी वेगळी, साधन वेगळं आणि कर्ता वेगळा. तसं इथे विद्यारण्य स्वामी म्हणतात की अंतःकरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्या कृतींच्या मध्ये निश्चय करणारी जी फॅकल्टी आहे बुद्धी, ती जणू कर्ता आहे आणि सगळ्या कृतींच्या मध्ये सामग्री पुरवणारं जे आहे ते मन, आणि मन म्हणजे जणू करण आहे किंवा जणू साधन आहे. प्रत्येक कृतीमध्ये कर्ता आणि करण हे वेगवेगळं असतं. मग इथे आपण जेव्हा काम करतो तेव्हा बुद्धी ही जणू कर्ता आहे, मन हे जणू करण आहे. कर्ता आणि करण हे एकमेकांपेक्षा वेगवेगळे असल्यामुळे शास्त्रकारांनी कोश बनवताना कर्तृत्वाचा भाव असलेली बुद्धी घेऊन विज्ञानमय कोश बनवला आणि करणाचा म्हणजे साधनाचा उपयोग करून ते जे मन आहे, जे करणासारखं काम करतं, साधनासारखं काम करतं, त्या मनाचा उपयोग करून शास्त्रकारांनी मनोमय कोश बनवला. हे 2 वेगवेगळे कोश आपल्या विचारासाठी, आपल्या सोयीसाठी केलेले आहेत, हे नेहमी लक्षात घ्यायचं. शास्त्राच्या दृष्टीने ते परस्परावलंबी आहे. नुसतं मन आहे पण बुद्धी नसेल तर आपलं काम होणार नाही, नुसती बुद्धी आहे पण मन नसेल तरी आपलं काम होणार नाही. त्यामुळे मन बुद्धी हे दोन्हीही करण आणि कर्ता रूपाने असणं आवश्यक आहे. परस्परावलंबी असे हे 2 घटक आहेत आणि म्हणून या 2 घटकांना धरून 2 वेगवेगळे कोश शास्त्रकारांनी निर्माण केले. हा सगळा जो विषय आहे हा मांडतात स्वामी विद्यारण्य स्वामी आणि मग आनंदमय कोशाच्याकडे जातात. बघा, आनंदमय कोश हा 5ही कोशांच्या मध्ये सगळ्यात जास्त आत आणि म्हणून सगळ्यात जास्त सूक्ष्म आहे. आपण 5 वर्तुळांची कल्पना केली होती की आत्मस्वरूप जणू आतमध्ये दडलेलं आहे आणि त्याच्या भोवती एका पाठोपाठ एक किंवा एकाच्या बाहेर एक अशी 5 वर्तुळं आहेत.
आपण सगळ्यात बाहेरच्या वर्तुळापासून हळूहळू आतमध्ये आलो. पहिल्या 4 वर्तुळांचा म्हणजे पहिल्या 4 कोशांचा आपण विचार केला आणि आता सगळ्यात 5वं वर्तुळ, सगळ्यात आतलं वर्तुळ आणि सगळ्यात सूक्ष्म असा हा कोश म्हणजे आनंदमय कोश. आनंदमय कोशाचं स्वरूप काय आहे तर इथे स्पष्टीकरण देताना विद्यारण्य स्वामी म्हणतात की जागृतीमध्ये येणाऱ्या सुखाच्या अनुभवाला किंवा सुषुप्तीमध्ये येणाऱ्या सुखाच्या अनुभवाला, प्रतीतीला आनंदमय कोश असं म्हणतात. सुखाची प्रतीती आपल्याला येते. आपल्याला जागृतीमध्येही येते, स्वप्नामध्येही येते, सुषुप्तीमध्येही येते. परंतु इथे श्लोकांच्या संदर्भाने आपण अभ्यास करतो आहोत म्हणून मुख्यतः आपण जागृती आणि सुषुप्ती या 2 अवस्थांचा विचार करू. सगळ्यांचा आपल्या परिचयाचा विषय आहे की आपण जागे असताना वेगवेगळ्या प्रकारचे विषय उपभोगतो आणि ते विषय उपभोगताना कधी कधी आपल्याला त्या विषयांच्या माध्यमातून अतीव आनंद होतो. हे जे आत्यंतिक सुख विषय भोगाच्या वेळेस मिळतं तो आनंदमय कोश आहे. ती आनंदमय कोशाची अभिव्यक्ती आहे असं मानलं जातं आणि असंच आत्यंतिक सुख प्रत्येक मनुष्याला गाढ झोपेमध्ये सुद्धा मिळतं. या आनंदमय कोशाचा परिणाम किंवा आनंदमय कोशामध्ये अडकल्याचा परिणाम म्हणून मनुष्य स्वतःला भोगता असं समजतो. आनंदमय कोशाची स्पेशालिटी काय आहे की तो भोक्तृत्वाची भावना मनुष्यामध्ये निर्माण करतो. विज्ञानमय कोश हा कर्तृत्वाची भावना निर्माण करतो. मनोमय कोश हा मी माझे माझे अशी भावना निर्माण करतो आणि आनंदमय कोश मी काहीतरी भोगतो आहे, मी भोगता आहे अशा प्रकारची भावना मनुष्यामध्ये निर्माण करतो. श्लोकामध्ये स्पष्टीकरण देताना विद्यारण्य स्वामींनी थोडीशी टेक्निकल भाषा वापरलेली आहे. ती भाषा आपण नुसती ऐकू पण त्याच्यातला जो किचकट भाग आहे तो बाजूला ठेवून थोड्या साध्या सोप्या शब्दांमध्ये हे समजावून घ्यायचा प्रयत्न करू. विद्यारण्य स्वामी म्हणतात आनंदमय कोशाचं वर्णन करताना की जागृतीमध्ये विषय भोगाचे वेळी क्वचित एखादी वृत्ती ही अंतर्मुख होते. अंतर्मुख होऊन ती आनंदाचे प्रतिबिंब धारण करते. पुण्याचा परिणाम म्हणून असे अनेक प्रकारचे भोग तिच्या वाट्याला येतात. भोगकाळी ती अंतर्मुख होऊन आनंदाचे प्रतिबिंब धारण करते आणि त्याच्यानंतर भोग भोगताना हळूहळू ती शांत होऊन सुषुप्तीमध्ये लीन होते. अशा प्रकारे आनंदाचा प्रतिबिंब धारण करणारी, अंतर्मुख असणारी अशी जी वृत्ती तिला आनंदमय कोश म्हणतात किंवा अशी जी अवस्था तिला आनंदमय कोश म्हणतात. थोडी शास्त्रीय भाषा आहे, समजून घ्यायला किचकट आहे. आपण थोडं सोप्या भाषेमध्ये हे सगळं समजावून घेण्याचा प्रयत्न करू की आनंदमय कोश म्हणजे नेमकं काय आहे. पंचदशीमध्ये जर लक्षात असेल आणि जर खरंच अभ्यास केला असेल तर एक गोष्ट आपल्याला इथे आठवेल की सगळ्यात पहिलं जे प्रकरण आहे तत्वविवेक, तिथे देखील काही श्लोकांमध्ये पंचकोशांचा विचार येऊन गेला होता आणि तिथे आनंदमय कोशाचं वर्णन करताना विद्यारण्य स्वामी म्हणाले होते की आनंदमय कोशामध्ये एकूण 3 वृत्ती असतात. म्हणजे एकूण आपल्या व्यवहाराशी जर आपण पडताळून बघितलं तर सुख जेव्हा आपण उपभोगतो तेव्हा ते एकूण 3 टप्प्यामध्ये आपल्या वाट्याला येतं, आपल्या अनुभवात येतं. एकूण 3 प्रकारच्या वृत्ती आहेत आनंदमय कोशामध्ये असं मानलं जातं. पहिली आहे प्रिय वृत्ती, दुसरी आहे मोद वृत्ती आणि तिसरी आहे प्रमोद वृत्ती. प्रिय, मोद, प्रमोद हे 3 टप्पे किंवा 3 स्तर मानले जातात. आपला अनुकूल किंवा इष्ट विषय पाहणे म्हणजे प्रिय वृत्ती, इष्ट विषय प्रत्यक्ष प्राप्त होणे म्हणजे मोद वृत्ती आणि इष्ट विषयाचा प्रत्यक्ष उपभोग करणे ही आहे प्रमोद वृत्ती. आवडीचा विषय अनुकूल किंवा इष्ट विषय. महाशिवरात्रीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी हा सगळ्यांचा इष्ट विषय आहे. म्हणजे शंकर हा इष्ट विषय आहे की नाही हे सेकंडरी आहे. शंकराचं दर्शन नाही झालं तरी चालतं, आम्हाला देवळात नाही गेलं तरी चालतं, पण साबुदाण्याची खिचडी मिळाली पाहिजे, तो इष्ट विषय आहे. मग तो जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती प्रिय वृत्ती, नुसतं पाहूनच छान वाटतं. गरम गरम छान मऊ मऊ खिचडी कोणी समोर आणून ठेवली की पाहूनच छान वाटतं. हे जे पाहून छान वाटणं आहे त्याला म्हणतात प्रिय वृत्ती. बरं, ती पाहून म्हणजे समोर मोठ्या भांड्यात ठेवलेली आहे, अजून प्लेटमध्ये माझ्या समोर आलेली नाही. प्लेटमध्ये जेव्हा कोणीतरी घालून ती प्रत्यक्ष माझ्या समोर आणून देतं, प्राप्त झाली, हातात आहे, तेव्हा जे छान वाटतं त्याला म्हणतात मोद वृत्ती.
आणि आता हातामध्ये आलेली साबुदाण्याची खिचडी जेव्हा मी भुकेल्या पोटी खाते, प्रत्यक्ष जेव्हा तिचा उपभोग घेते, तेव्हा तिला म्हणतात प्रमोद वृत्ती, इष्ट विषयाचा प्रत्यक्ष उपभोग करणे. बघा, थोडासा विचार करू आपण की आपल्याला जे विषय आवडतात त्यांचा उपभोग करताना कधी कधी आपलं लक्ष नसतं, तेव्हा काही फारसा फरक पडत नाही. कधी कधी थोडंफार बरं वाटतं, छान वाटतं, आणि कधी कधी खूप छान वाटतं. खूप जेव्हा छान वाटतं तेव्हा आपण आपले डोळे मिटून घेतो की आहा, म्हणजे आपल्या आवडीचा पदार्थ आहे, किंवा आपल्या आवडीचं आपण संगीत ऐकतो, म्युझिक ऐकतो, किंवा आपल्या आवडीचं खूप सुंदर दृश्य दिसलं, ते आपल्याला डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं असेल, तर अशा सगळ्या वेळेस आपण ते डोळे मिटून उपभोगण्याचा प्रयत्न करतो. सामान्य आपला समज आहे की सुख नावाचं हे जे तत्व आहे हे बाहेर विषयांच्या मध्ये कुठेतरी आहे. आपण पंचकोश विवेकामध्ये जो आनंदमय कोश सांगितला आहे तो समजावून घेण्यासाठी सुख ही जी संकल्पना वेदांत शास्त्राने सांगितली आहे ती थोडीशी आधी समजावून घेऊ. हा पेरिफेरल विषय आहे, हा प्रत्यक्ष पंचदशीमध्ये आलेला नाही, पण पेरिफेरल विषय आधी थोडा समजावून घेऊ आणि नंतर पंचदशीच्या श्लोकांकडे आपण परत येऊ. की सुख, व्यवहारामध्ये सुख केव्हा होतं आणि कसं होतं. जागृतीमध्ये आपल्या सगळ्यांचा असा एक समज आहे की जेवढी सुखाची साधनं जास्त तेवढं आपल्या जीवनात सुख जास्त. म्हणजे महाशिवरात्र झाली की असं मानलं जातं की उन्हाळा सुरू झाला. आज ऑलरेडी सगळं वातावरण इथलं तापायला सुरुवात झालेली आहे. दिवसा भयंकर ऊन कडक तापलं होतं. मुंबईमध्ये हीट वेव्ह आली असं मी आत्ता नुकतंच वाचलं. आणि महाशिवरात्र आली की पुढच्या येणाऱ्या उन्हाळ्याचे आपल्याला वेध लागतात. आणि उन्हाळा आहे म्हटल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सुख देणारे विषय आपल्याला उन्हाळ्यामध्ये लागतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला सुखी व्हायचं असेल तर त्या सुखी होण्यासाठी आपण कशा कशावरती अवलंबून असतो की एकतर आपल्याला एसी हवा, किंवा कूलर हवा, किंवा पंखा हवा. की एसी, कूलर, पंखा हवा हे उन्हाळ्यातलं पहिलं सुखाचं साधन. दुसरं म्हणजे कैरी कांद्याची चटणी, लोणचे वगैरे हवे, आंबा हवा, हापूस आंबा, हे दुसरं साधन. तिसरं साधन म्हणजे आपल्याला शहाळ्याचं पाणी हवं, ताक हवं, सोलकढी हवी, कैरीचं पण हवं. अशी वेगवेगळ्या प्रकारची छान पेय मिळाली की त्याच्यातून आपल्याला सुख मिळतं उन्हाळ्यामध्ये. हे तिसरं साधन. चौथं म्हणजे आपल्याला IPLच्या मॅचेस बघायला हव्या. आणि पाचवं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, रोज रात्री आईस्क्रीम खायला हवं. एवढे सगळी सुखाची साधनं जर आपल्याला मिळाली तर आपला उन्हाळा हा सुखद होतो, म्हणजे सुख देणारा होतो, सुसह्य होतो किंवा आल्हाददायक होतो असं आपण म्हणतो. तर आपल्या दृष्टीने उन्हाळा म्हणजे दुःख, पण उन्हाळ्यामध्ये ही सगळी साधनं असले की सुख. म्हणजे बाहेर ही सगळी साधनं असली की ती बाहेरून आपण ती उपभोगू. ते सुख नावाचा जो काही प्रकार आहे तो बाहेरून आतमध्ये येतो या विषयांच्या माध्यमातून, असा एक सर्वसामान्य लोकांचा समज आहे. वेदांत शास्त्राने सुख या संकल्पनेचा अगदी मुळापासून विचार केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा शास्त्र आपल्याला सांगतं की खरं सुख हे विषयांच्या मध्ये नाही, 5 विषयांच्या मध्ये सुख नाही. मग कशामध्ये सुख आहे तर पहिला स्तर सांगतात, आपल्याला एक्सप्लेन करतात की अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. म्हणजे एखाद्या विषयाचा आणि आपला जेव्हा संयोग होतो, आपण जेव्हा एकत्र येतो, तो संयोग जर अनुकूल असेल तर आपल्याला सुख होतं, आणि संयोग जर प्रतिकूल असेल तर आपल्याला दुःख होतं. म्हणजे कूलरची हवा किंवा एसीची हवा ही उन्हाळ्यामध्ये आपल्या वाट्याला आली तर आपल्याला सुख होतं, आणि तोच एसी, तोच कूलर जर हिवाळ्यामध्ये डिसेंबर महिन्यात लागला तर आपल्याला दुःख होतं. तोच आंबा उन्हाळ्यात खाताना छान वाटतं, पण नोव्हेंबर महिन्यात तोच आंबा खाताना तेवढं छान वाटत नाही. तर अशा प्रकारे हे साधं आपल्या परिचयाची गोष्ट आहे की गरम पाणी, थंड पाणी, आवडीचं जेवण, आवडीचं नसलेलं जेवण हे केव्हा मिळतं, कुठल्या पद्धतीने मिळतं, याच्यावरून ते आपल्याला सुख देतं का देत नाही या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे वेदांत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगतो की खरं सुख हे विषयांच्या मध्ये नाही, विषयांचा आणि आपला संपर्क जर अनुकूल असेल तर ते प्रतीत होतं, प्रतिकूल असेल तर प्रतीत होत नाही. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आपण तर्काने समजून घेऊ शकतो की खरंच जर सुख बाहेरच्या विषयांमध्ये असलं असतं तर एकाच विषयामुळे सगळ्या लोकांना सर्व वेळेस समान सुख मिळालं असतं.
बघा, साधी इवन उन्हाळ्यातली सुद्धा गोष्ट आहे की काही लोकांना फॅन लागतो, काही लोकांना फॅन अजिबात चालत नाही, त्यांना कूलर लागतो, काही लोकांना कूलर अजिबात चालत नाही, त्यांना एसी लागतो. आणि मी अशी सुद्धा काही लोक बघितली आहेत की जे उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये खिडकीचे पडदे ओपन करून दुपारी 2 वाजता खिडकीमध्ये जाऊन पुस्तकं वाचत बसतात. त्यांना काही फॅन, एसी, कूलर कशाशीही घेणं देणं नसतं. त्यामुळे एसी मध्ये जर सुख असलं असतं तर जगातल्या सगळ्या लोकांना एसीने सुख मिळालं असतं, परंतु ती तशी प्रतीती नाही. त्यामुळे साधं आपण लॉजिकने समजून घेऊ शकतो की एका विषयाने सर्व लोकांना सर्व वेळेस सुख मिळत नाही आणि त्याच विषयांनी एका माणसाला सर्व वेळेस सुख मिळत नाही. म्हणून बाहेर कुठेही सुख नाही, हे आपण एक साधी गोष्ट तर्काने समजून घेऊ शकतो. मग खरं सुख कुठे आहे, खऱ्या सुखाचे अनुभव किंवा प्रतीती आपल्याला कुठे येते, कशी येते, हे समजावून घेण्यासाठी एक ज्ञानेश्वर महाराजांनी एक खूप छान सुंदर ओवी दिलेली आहे. त्या ओवीचा आपण थोडासा आधार घेऊ. बघा, आपण आनंदमय कोशाकडे हळूहळू येणार आहोत, परंतु आनंदमय कोशामध्ये जे सांगितलेलं आहे की जागृतीच्या अवस्थेमध्ये विषयांचा उपभोग घेताना सुख मिळतं आणि सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये देखील सुख मिळतं. हे दोन्ही जे आहेत प्रतीती, ही आनंदमय कोशाची प्रतीती आहे. यालाच आनंदमय कोश म्हणतात. हे समजावून घेण्यासाठी आपण आधी सुख ही संकल्पना थोडी मुळातून समजावून घेत आहोत की सुख कुठे आहे. आपल्याला वाटतं बाहेर आहे, परंतु आपले संत महात्मे म्हणतात की बाहेरच्या कुठल्याही वस्तूमध्ये किंवा विषयामध्ये सुख नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एक छान ओवी सांगितलेली आहे की तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासे कामू विषयावरी. खरं जे सुख आहे ते हृदयामध्ये मी रामू, सुखरूप जो राम आहे, आत्मरूप जो राम आहे, तो आपल्या हृदयामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये आहे. तो कायम अखंड 24 तास उपलब्ध आहे. परंतु आपल्या आतमध्ये उपलब्ध असलेला सुखरूप राम म्हणजे सुखरूप आत्मा आपल्या आतमध्ये आहे, तो उपलब्ध आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून भ्रांतासी कामू विषयावरी, भ्रमिष्ट झाल्यासारखे वेगवेगळ्या विषयांच्या मागे आपण बाहेर धावपळ करतो आणि बाहेरून ते सुख आतमध्ये घेण्याचा आणि भोगण्याचा प्रयत्न करतो. मग खरं सुख कुठे आहे? आतमध्ये आहे. आतमध्ये म्हणजे कुठे आहे? तर हृदयामध्ये आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हृदय ही संकल्पना परमार्थशास्त्रामध्ये अगदी व्यवस्थित समजावून घ्यावी. हृदय शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. अंतःकरण हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हृदय म्हणजे आपलं फिजिओलॉजिकल किंवा मेडिकल हृदय नाही, ज्याच्या हार्टबीट्स होतात, जे मध्येच बंद पडतं, ज्याचं ट्रान्सप्लांट करावं लागतं किंवा ज्याची अँजिओग्राफी वगैरे होते, ते हृदय, याची इथे कल्पना नाही. हे जे परमार्थातलं हृदय आहे ते म्हणजे अंतःकरण. आणि मनुष्याच्या देहामध्ये ते नखशिखांत व्याप्त असतं. संपूर्ण शरीरामध्ये हे अंतःकरण असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खरं सुख हे त्या अंतःकरणाच्या आतमध्ये सुखरूप राम म्हणजे दडलेलं आहे. परंतु हे आपल्याला माहिती नाही की आपल्याच अंतःकरणाच्या आतमध्ये सुख आहे, म्हणून आपण ते बाहेर शोधत फिरतो. मग आपल्या आतमध्ये हे जे सुख आहे ते अनुभवायचं असेल तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे, तर ती एक छान आपल्याला घडी त्याची बसवून दिलेली आहे. आपल्याला शास्त्रकार सांगतात. आपण खूप विस्ताराने बघत नाही आहोत, थोडक्यात या सगळ्या संकल्पना बघत आहोत. शास्त्रकार आपल्याला म्हणतात की आपलं जे मूळचं स्वरूप, ज्याला आपण निर्गुण ब्रह्म म्हणतो किंवा निर्गुण परमात्मा म्हणतो, तो सच्चिदानंद रूप आहे. तो आनंदरूप आत्मा, आनंदरूप राम आपल्या अंतःकरणाच्या मध्ये कायमस्वरूपी दडून बसलेला आहे. परंतु अंतःकरण आपलं इतकं बेचैन असतं, इतकं सतत कार्य करत असतं की त्या अंतःकरणाच्या व्यापारांमुळे आपल्याच आतलं आत्मरूप सुख आपल्या अनुभवाला येत नाही. म्हणून शास्त्रकार सांगतात की विषयांच्या भोगांच्या निमित्ताने जेव्हा अंतःकरणाचे 4ही पदर म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे क्रमाक्रमाने शांत होतात, तेव्हा ते शांत झाल्यावर आतलं नेहमीचं असलेलं अखंड उपलब्ध असलेलं आत्मसुख जणू प्रकट होतं, ज्याला विद्यारण्य स्वामी म्हणतात की ते आनंदमय कोशामध्ये प्रतिबिंब रूपाने प्रकट होतं. बघा, एकदा परत समजावून घेऊया की आपण जेव्हा एखादा विषय उपभोगतो तेव्हा नेमकी कशी प्रक्रिया होते. आणि शास्त्रकार आपल्याला सांगतात
की हे जे सुख आहे हे आपल्या आतमध्ये कायम अखंड उपलब्ध आहे, परंतु ते अनुभवण्यासाठी अंतःकरण आधी पूर्णपणे शांत होण्याची आवश्यकता आहे. अंतःकरणाचे सगळे व्यापार थांबण्याची आवश्यकता आहे. अंतःकरण निवृत्त होण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे मन, बुद्धी, चित्त, अहंकार जेव्हा पूर्णपणे शांत होतात तेव्हा असलेल्या मूळच्या आत्मसुखाचा आपल्याला आनंदमय कोशामध्ये जणू अनुभव येतो, प्रतिबिंब रूपाने अनुभव येतो. ही जी प्रक्रिया आहे ही जागृतीमध्ये विषय सुखाच्या माध्यमातून होते आणि रोज रात्री सुषुप्तीमध्ये होते. बघा, आपण मगाशी विज्ञानमय कोशाचा अभ्यास करताना बघितलं होतं की सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे पूर्णपणे लीन झालेले असतात. उपनिषदांच्या मध्ये श्रुती आहे की गाढ झोपेमध्ये स्त्री स्त्री राहत नाही, पुरुष पुरुष राहत नाही, राजा राजा राहत नाही आणि भिकारी भिकारी राहत नाही. मी कोण आहे, माझा स्थूल देह, देशकाल परिस्थिती, मी कुठल्या देशात आहे, कुठल्या काळात आहे, हे कुठलंही बाण सुषुप्तीमध्ये नसतं. आपलं अंतःकरण, त्याचे सगळे व्यापार थांबलेले असतात, निवृत्त झालेले असतात. म्हणून आपल्या आतला जो आत्मसुख आहे ते आत्मसुख तिथे त्या ठिकाणी प्रकट होतं, प्रतिबिंब रूपाने प्रकट होतं. म्हणून सुषुप्तीला म्हणजे गाढ झोपेलाच आनंदमय कोश असं म्हटलं जातं, कारण की तिथे अंतःकरण शांत झालेलं असतं आणि आत्मसुखाचा प्रतिबिंब रूपाने प्रत्येक मनुष्याला प्रत्यय येतो. बघा, आपल्याला जर कोणी सांगितलं की सुषुप्तीमध्ये हे जे गाढ झोप आहे युनिफॉर्मली जगामध्ये यच्चयावत सगळ्या प्राण्यांना अनुभवाला येतं आणि ऑटोमॅटिकली ते मिळावं ही ईश्वराची व्यवस्था आहे, काही काळ मिळावं ही ईश्वराची व्यवस्था आहे. आपल्याला जर कोणी सांगितलं की मी तुला एक ऑप्शन देते, तुला काय काय आवडतं, मी म्हणते की मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसायला आवडतात, बरं मी तुला 5,000 साड्या देते. आमच्या इकडे हैदराबादमध्ये साड्यांचं फार प्रस्थ आहे. पोचंपल्ली साडी आणि अजून काय काय वेगवेगळे प्रकार आहेत, सिल्कची साडी, पट्टू साडी, कॉटनची साडी वगैरे वगैरे. मी तुला 5,000 साड्या देते. बरं, ज्वेलरी पाहिजे, ज्वेलरी देते. तुला काश्मीरला जायचं, काश्मीरचं तिकीट काढून देते. हेलिकॉप्टरने जायचं, तू हेलिकॉप्टरने जा. युरोपला जा, स्वित्झर्लंडला जा. ज्या ज्या विषयांच्या माध्यमातून तुला सुख मिळतं ते सगळे भोग मी तुला देते. फक्त माझी एक अट आहे की 1 महिना तू झोपायचं नाही. तुला जे हवं ते मी तुला हातात आणून देते, जेवढं हवं तेवढं आणून देते. अशी जर आपल्याला कोणी अट घातली तर आपण ती अट स्वीकारू का? स्वीकारणार नाही. कारण की कितीही जरी विषयांचे भोग भोगले, कितीही जरी इष्ट विषय आपल्या वाट्याला आले, तरी एक अशी वेळ येते आपल्या दिवसामध्ये की आता मला काही नको. मला बासुंदी दाखवू नका, मला खिचडी दाखवू नका, मला आमटी दाखवू नका, मला वरीचे तांदूळ दाखवू नका, एकही मला पदार्थ बघायचा नाही, मला फक्त झोपू द्या. मला खूप स्तुती केलेली आवडते, नाही माझी स्तुती करू नका, मला काही सांगू नका, मला फक्त झोपू द्या, असं माणूस म्हणतो. मग ही झोप आपल्याला हवी हवीशी का वाटते? कारण की झोपेमध्ये आपलं अंतःकरण पूर्णपणे शांत होतात, मनबुद्धी, चित्त, अहंकार शांत होतात आणि ते शांत झाल्याच्या निमित्ताने मूळचं जे आत्मसुख आहे ते प्रतिबिंब रूपाने प्रकट होतं. ती आनंदमय कोशाची अभिव्यक्ती आहे. हा झाला आनंदमय कोशाचा एक भाग. आणि आनंदमय कोशाचा दुसरा भाग आहे की जे सुख आपल्याला ऑटोमॅटिकली सुषुप्तीमध्ये मिळतं तेच सुख कधी कधी जागृतीमध्ये आपल्याला विषयांचा उपभोग घेताना मिळतं. नेहमी मिळत नाही, कधी कधी मिळतं. उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल की आता महाशिवरात्र आली आणि जसं मी म्हटलं की आमच्याकडे महाशिवरात्रीपासून उन्हाळ्याचे वेध लागतात. उन्हाळ्याचे वेध का बरं लागतात? कारण की उन्हाळ्यामध्ये हापूस आंबा मिळतो आणि आमच्या घरी आंबे खाण्याचं प्रस्थ आहे. काय म्हटलं मी? प्रस्थ आहे. आंबे खाणं हा एक भाग आहे आणि आंबे खाण्याचं प्रस्थ असणं हा दुसरा भाग आहे. तर आमच्या घरी आंबे खाणं हे एक प्रस्थ आहे. आता महाशिवरात्रीपासून चर्चा सुरू होते की आता कैऱ्या कधी येतील, आंबे कधी येतील. असे महाराष्ट्रातल्या लोकांना कदाचित त्याची तेवढी किंमत नसेल, पण हैदराबादमध्ये आमच्या कोकणातून आंबे येतात, काही रत्नागिरीतून येतात, काही देवगडचे येतात, काही कर्नाटकातून येतात हापूसचे आंबे. बरं, इथल्या लोकल व्हरायटी सुद्धा आहेत, पण आम्हाला हापूस आंबा लागतो कारण की ते सुखाचं साधन आहे आमच्यासाठी. म्हणून महाशिवरात्रीपासून आमच्या मनामध्ये संकल्प विकल्प सुरू होतात की हापूस आंबा कधी येणार, हापूस आंबा कधी येणार.
इथे एक 5-50 व्हेंडर्स आहेत. ते व्हेंडर्स कोकणातून आंबे मागवतात आणि ते दुप्पट तिप्पट किमतीत आमच्याकडे विकतात. ते सगळे घ्यायची आमची तयारी आहे. एक वेळेस जाऊन आम्ही शंकराला काही दक्षिणा देणार नाही, पण आम्ही हापूस आंब्यासाठी पैसे ठेवतो, कारण की आम्हाला हापूस आंबा हवा. तर मग महाशिवरात्रीपासून मनामध्ये अखंड जप सुरू, हापूस आंबा कधी, हापूस आंबा कधी. फेब्रुवारीमध्ये जो जप मनामध्ये सुरू होतो, जे संकल्प विकल्प सुरू होतात, ते 1-1.5 महिना घमासान चालतं मनामध्ये. रोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत घरात तीच चर्चा, कैऱ्या आल्या, तक्कू झाला, लोणचं झालं, पण हापूस आंबा कधी येणार. शेवटी असं करता करता मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, 10 एप्रिलला कुठेतरी आमच्याकडे नोटीस येते की हापूस आंब्याच्या पेट्या येणार आहेत लवकरच, आठवड्याभरात, पैसे देऊन बुक करा. लागलीच आम्ही त्या पेटी बुक करतो, पैसे भरतो आणि एवढं करत करत 20 एप्रिलला आमच्याकडे आंब्याची पहिली पेटी येते. पहिली पेटी आल्यावरती आम्ही ती घरी घेऊन येतो. मग आता फेब्रुवारीपासून ते 20 एप्रिलपर्यंत जे काही मनामध्ये चालू होते, मनाचे संकल्प विकल्प, हापूस आंबा कधी येणार, येणार की नाही, कधी मिळणार, चांगला मिळेल का, स्वस्त मिळेल का, हे जे सगळे मनाचे संकल्प विकल्प आहेत ते 20 एप्रिलपर्यंत चालले. आणि 20 एप्रिलला प्रत्यक्ष जेव्हा आंब्याची पेटी घरी आली तेव्हा बुद्धीचा एकदाचा निश्चय झाला की आता मला आंब्याचा रस खायला मिळणार. मनातले संकल्प विकल्प थांबले, म्हणून मन निवृत्त झालं, मन शांत झालं. बुद्धीचा निर्णय झाला की आता मला आमरस मिळणार. पण पंचायत अशी झाली की आम्ही पेटी उघडली. पेटी उघडल्यावर लक्षात आलं की अरे आंबे कच्चेच आहेत. परत 8 दिवस मनाचे संकल्प विकल्प, परत 8 दिवस आम्ही वाट बघितली. मग 2-4 आंबे पिकले, ते आम्ही काढले, मग त्या आंब्याचा रस काढला. एवढी सगळी ती प्रक्रिया. बरं, आंब्याचा रस मिक्सरने काढायचा का आंब्याचा रस हाताने काढायचा का त्यात गुठळ्या ठेवायच्या. मास जेवायला दुसरं काही नको, आम्हाला भाजी नको, आम्हाला पोळी नको, आम्हाला काही दुसरा आमटी भात करू नका, फक्त आमरस करा, आमरस आणि साजूक तुपातल्या पुऱ्या. असे हे सगळे मनबुद्धीचे संकल्प विकल्प थांबले ज्या दिवशी आमच्याकडे 27 एप्रिलला पहिला आमरस झाला. तो आमरस सकाळी आम्ही केला, तो करून फ्रीजमध्ये ठेवला. नंतर छान साजूक तुपातल्या पुऱ्या तळल्या. आणि 26 फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीपासून जे मनाचे संकल्प विकल्प होते ते त्या 28 एप्रिलला, 27 एप्रिलला जाऊन मन शांत झालं, कारण की मनाचे संकल्प विकल्प थांबले. बुद्धीचा निश्चय झाला की आज मला जेवायला आमरस मिळणार, म्हणून बुद्धी शांत झाली, ती देखील निवृत्त झाली. चित्ताने अवधारण करून ठेवलेलं होतं सकाळपासून की आज आमरस खायचाय, आज आमरस खायचाय, आज आमरस खायचाय. तेच एक तुणतुणं डोक्यामध्ये चालू. मग शेवटी जेव्हा प्रत्यक्ष 1 वाजताची वेळ आली, आम्ही फ्रीजमधला आमरस काढला, समोर ताट ठेवलं, समोर ते ताट ठेवलं, त्या साजूक तळलेल्या पुऱ्या समोर पानामध्ये आल्या. आणि आता जेव्हा एवढी सगळी घमासान, एवढा सगळा संघर्ष, एवढा सगळं युद्ध अंतःकरणामध्ये 2 महिने चालू होतं. कशाबद्दल चालू होतं तर आंब्याबद्दल आणि आमरसाबद्दल चालू होतं. उर्दूमध्ये खूप छान शब्द आहे, त्याला म्हणतात की बहुत शिद्दत के साथ जिसका इंतजार किया. खूप आतुरतेने जेव्हा आपण एखाद्या विषयाची किंवा एखाद्या उपभोगाची वाट बघतो, खूप वाट बघितल्यावर जेव्हा तो विषय आपल्या पानामध्ये येतो तेव्हा ती आमरस आणि पुरी आम्ही घेऊन बसलो. छान सगळं ताट सजवलं, वदनी कवळ घेता जेमतेम म्हटलं. आणि मग एवढी वाट बघितल्याच्या नंतर त्या क्षणी जेव्हा मी पुरी आणि आमरस याचा पहिला घास तोंडामध्ये घालते तेव्हा डोळे बंद होतात आणि आहा काय दैवी सुख म्हणतात ते हेच, असं मला ज्या क्षणी वाटतं त्या क्षणी आतमध्ये काय प्रक्रिया झालेली आहे की मनाचे सगळे संकल्प विकल्प थांबलेले आहेत, मन निवृत्त झालेलं आहे. बुद्धीचा निर्णय झाला म्हणून ती सुद्धा निवृत्त झालेली आहे. चित्ताचं अवधारण करणं संपलं म्हणून चित्त देखील निवृत्त झालेलं आहे. आणि हे 3ही पदर शांत झाल्यामुळे अहंकार, ज्याच्या मैदानावरती हे काम करतं, तो अहंकार देखील काही क्षणापुरता निवृत्त होतो. आणि अशा निवृत्त अंतःकरण शांत झालेल्या स्थितीमध्ये जेव्हा मी आंब्याच्या रसाचा पहिला घास खाते तेव्हा मला आत्यंतिक सुखाची प्रतीती येते. ही जी सुखाची प्रतीती आहे त्याला इथे विद्यारण्य स्वामी आनंदमय कोश म्हणतात. हा आनंदमय कोश का बरं आहे, कारण की मूळ आत्मरूप सुखाचं ते तिथे प्रतिबिंब पडलेलं आहे. अंतःकरण शांत झाल्याच्या निमित्ताने ते आत्मसुख प्रकट झालं, प्रतिबिंब रूपाने प्रकट झालं. त्याची मला तात्पुरती क्षणिक प्रतीती आली. मला असं वाटलं
तो घास खाताना की हे जे सुख आहे ते मला आंब्याच्या रसाने दिलं. खरं खरं सुख ते आंब्याच्या रसाने दिलेलं नाही. ते सुख मला याच्यामुळे मिळालं की ते खाण्याच्या निमित्ताने माझे मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत झाले. मग आनंदमय कोशाचं वर्णन करताना इथे म्हटलेलं आहे की हा आनंदमय कोश म्हणजे जागृतीमध्ये विषयाच्या माध्यमातून क्वचित कधीतरी जेव्हा आपली अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होते, सुखरूप होते, सुखमय होते आणि आनंदाचं प्रतिबिंब ग्रहण करते, ती अवस्था किंवा सुषुप्तीची अवस्था, याला इथे आनंदमय कोश म्हटलेला आहे. आणि पुढे विद्यारण्य स्वामी म्हणतात की हा आनंदमय कोश म्हणजे सुद्धा मी नाही. स्थूल देह म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, चित्त म्हणजे मी नाही. आता पुढे म्हणतात की आपल्याला हा जो आनंदाची प्रतीती येते गाढ झोपेत किंवा विषयाच्या उपभोगाच्या वेळी, ती आनंदाची प्रतीती सुद्धा मी नाही. त्या आनंदामध्ये रमून राहणं हे सुद्धा योग्य नाही. आणि का आनंदमय कोश म्हणजे मी नाही त्याचं कारण देतात. आणि कारण देताना त्यांनी एक छान शब्द वापरलाय की कादाचित कत्वतो न आत्मा. कादाचित कत्वतो म्हणजे कधी हा आनंदमय कोश असतो, कधी हा नसतो. म्हणजे काय की साधी गोष्ट आहे समजायला की आपली जी गाढ झोपेची अवस्था आहे ही कधी असते, कधी नसते. खूप मी दमलेली आहे आणि मला वाटतं की 24 तास झोपून राहावं. गोळी जरी घेतली तरी गोळीचा इफेक्ट किती 10-12 तास चालतो. शेवटी गाढ झोपेतून बाहेर यावंच लागतं, जागृत व्हावंच लागतं, दिवसभराचे आपले काम व्यापार करावेच लागतात आपल्याला. मग हे जे सगळं आहे की 24 तास आपल्याला झोपून राहता येत नाही, 24 तास आपण आपल्याला हवे ते विषय उपभोगू शकत नाही. बरं, जरी विषय आपण आपल्या आवडीचे सगळे गोळा केले तरी प्रत्येक वेळेस त्याच्यातून सुख मिळेलच असं नाही. खरंच जर आंब्याच्या रसामध्ये सुख असलं असतं तर पहिली वाटी खाताना मला जे सुख मिळालं ते दुसऱ्या वाटीला मिळतं का, ते तिसऱ्या वाटीला मिळतं का, ते 7व्या वाटीला मिळतं का. 7व्या वाटीला मळमळ व्हायला लागते. मग आंब्याच्या रसात सुख आहे तर खा ना 7 वाट्या, असं होत नाही. त्यामुळे आंब्याच्या रसात सुख नाही, परंतु ते खाताना जेव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत होतात, ते शांत झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मूळचं आतमध्ये असलेलं आत्मसुख प्रतिबिंब रूपाने प्रकट होतं आणि म्हणून मनुष्याला सुखाची प्रतीती येते, आनंदाची प्रतीती येते. मग हा कायम टिकणारं नाही. आनंदमय कोशामध्ये जे काही सुख आपल्याला उपभोगतो, आपण अनुभवतो, ते तात्पुरतं सुख आहे. विषयांच्या माध्यमातून मिळालंय किंवा झोपेच्या माध्यमातून मिळालंय म्हणून ते विषयांवर अवलंबून आहे किंवा त्या भोगण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे किंवा गाढ झोपेवर अवलंबून आहे. कायम टिकणारं नाही, येणारं जाणारं आहे. आणि म्हणून असं हे जे सुख, असा हा जो आनंदमय कोश, तो देखील मी नाही. अशा प्रकारे अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह मी नाही, प्राणमय कोश मी नाही, मनोमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश मी नाही आणि सगळ्यात शेवटचा आनंदमय कोश, तो सुद्धा मी नाही. असा वेगवेगळ्या प्रकारे विद्यारण्य स्वामींनी आपली स्वतःची मी बद्दलची जी संकल्पना आहे, मी कर्ता आहे, मी देह आहे, मी भोगता आहे, मी खूप सुखी आहे, मी खूप दुःखी आहे, हे माझं आहे, हे माझं घर, ही माझी पत्नी, या सगळ्या मी बद्दलच्या ज्या संकल्पना आहेत या हळूहळू विचारांनी निराश कराव्यात आणि ते मी नाही असं समजून घ्यावं, असं विद्यारण्य स्वामी आपल्याला पंचदशीमध्ये सांगतात. हा जो सगळा विषय आहे साधारण 10व्या श्लोकापर्यंत येतो आणि पुढे 11व्या श्लोकामध्ये ते एक छान शंका उपस्थित करतात. आता तुम्ही म्हणता की स्थूल देह मी नाही, मन, बुद्धी, प्राण ते मी नाही, आनंदमय कोश मी नाही. एक एक गोष्टीचा तुम्ही निराश करत चालले, पण मग याचा अर्थ मी म्हणजे कोण? तुम्ही म्हणता मी म्हणजे आत्मा, तुम्ही म्हणता मी म्हणजे निर्गुण ब्रह्म, पण ते निर्गुण ब्रह्म काही माझ्या अनुभवात येत नाही, काही माझ्या प्रतीतीला येत नाही. मग ब्रह्म नावाची अशी वस्तू खरंच अस्तित्वात आहे का? आत्मा नावाची वस्तू खरंच अस्तित्वात आहे का? नुसता तुम्ही निषेध करत चालले, हे म्हणजे मी नाही, ते म्हणजे मी नाही, ते म्हणजे मी नाही. मग शेवटी मी म्हणजे कोण? आत्मा म्हणजे कोण? हा आत्मा म्हणजे काय शून्य आहे का एखादं? अशा प्रकारची एक शंका 11व्या श्लोकामध्ये उपस्थित केली आणि त्याचं उत्तर 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये देतात की ही शंका अगदी बरोबर आहे, अगदी योग्य आहे की आतापर्यंतचे हे जे 5ही कोश होते, म्हणजे आपला स्थूल देह, मन, बुद्धी, प्राण आणि आनंद,
हे आपल्या अनुभवात येत होते, आपल्याला त्याचं ज्ञान होत होतं, आपल्याला त्याची जाणीव होत होती आणि म्हणून ते म्हणजे मी नाही अशा प्रकारे आपण त्याचा निराश केला. परंतु हे सगळे अनुभव ज्याच्या सत्तेवर आपल्याला अनुभवाला येतात, ती सत्तारूप जो आत्मा आहे तो मात्र आपल्या जाणीवेच्या कक्षात येत नाही, त्याचा आपल्याला व्यवहारातल्या इतर गोष्टींच्या सारखा अनुभव येत नाही. आणि म्हणून आत्मा हा आहे, परंतु व्यवहारातल्या वस्तूंच्या सारखं त्याचं ज्ञान होत नाही आणि व्यवहारातल्या वस्तूंच्या सारखा त्याचा अनुभव येत नाही. हे त्याचं उत्तर विद्यारण्य स्वामी समजावून सांगतात. याच्यासाठी एक छोटीशी संकल्पना आपण समजावून घेऊ की बघा, व्यवहारामध्ये जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी त्रिपुटी असते. त्या त्रिपुटीला म्हणतात ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्याला ज्ञान होतं त्याला ज्ञाता म्हणतात. ज्या वस्तूचा, आता फॉर एक्झाम्पल इथे या इयरबड्स आहेत, या बड्स ही एक वस्तू आहे, या वस्तूला ज्ञेय वस्तू म्हणतात. ही ज्ञेय वस्तू मी ज्ञाता आणि मला या ज्ञेय वस्तूचं डोळ्यांनी बघून ज्ञान झालं. व्यवहारामध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूचं ज्ञान होतं, ती वस्तू इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ऑब्जेक्ट आणि ज्याला ज्ञान होतं त्याला म्हणतात सब्जेक्ट. व्यवहारामध्ये आपल्याला ज्या ज्या वस्तूंचं ज्ञान होतं त्या प्रत्येक वस्तूला आपण ऑब्जेक्टिफाय करतो. म्हणजे ती वस्तू ही जाणणाऱ्याच्या पेक्षा नेहमी वेगळी असते. मला या इयरबडचं ज्ञान झालं, मला लॅपटॉपचं झालं, मला ग्रंथाचं झालं, मला टेबलचं ज्ञान झालं. ज्या ज्या वस्तूंचं मला ज्ञान होतं ती वस्तू माझ्यापेक्षा म्हणजे ज्ञात्यापेक्षा म्हणजे जाणणाऱ्यापेक्षा नेहमी वेगळी असते व्यवहारामध्ये. अगदी तसंच हे जे सगळे कोश आहेत म्हणजे देह, मन, बुद्धी, प्राण, या प्रत्येक गोष्टी, या प्रत्येक कोशामधला प्रत्येक जो घटक आहे तो आपल्याला वेगळेपणाने जाणता येतो. बघा, मी म्हणते की हा देह म्हणजे मी आहे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा खरं तर देह हा मला वेगळेपणाने दिसतो. देह हा दृश्य आहे आणि देहाला पाहणारा द्रष्टा वेगळा आहे. देह हा ज्ञेय आहे आणि देहाला जाणून घेणारा ज्ञाता हा देहापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान अशी त्रिपुटी ही व्यवहारामध्ये प्रत्येक वस्तूला आहे, कोशामधल्या प्रत्येक घटकाला आहे. आपले प्राण आपल्याला वेगळेपणाने जाणवतात, आपला देह आपल्याला वेगळेपणाने जाणवतो, आपलं मन, मनामधल्या सगळ्या वृत्ती, आपले बुद्धी, बुद्धीमधले विचार हे वेगळेपणाने जाणवणारा, हे वेगळेपणाने ज्ञान करून घेणारा एक वेगळं तत्व आपल्या आतमध्ये आहे. त्यामुळे व्यवहारामधल्या सगळ्या ज्ञानांच्या मध्ये त्रिपुटी असते. परंतु आत्मा हे जे तत्व आहे ते अशा प्रकारे ऑब्जेक्टिफाय करता येत नाही. आत्म्यापासून वेगळं राहून आत्म्याचं ज्ञान होणं शक्य नाही. का शक्य नाही? कारण की विद्यारण्य स्वामी म्हणतात तो स्वतःच ज्ञानरूप आहे, तो स्वतःच अनुभव रूप आहे. आत्मा स्वतःच ज्ञानरूप आहे, आत्मा स्वतःच अनुभव रूप आहे. म्हणजे नेमकं काय की आत्मा एक असं तत्व आहे जिथे ज्ञाता नाही, जिथे ज्ञेय नाही, जिथे ज्ञानेंद्रिय नाही, हे तीनही घटक नाही तरी देखील ज्ञान आहे. त्याला म्हणतात ज्ञानरूपता. आणि हे समजावून देण्यासाठी त्यांनी पुढे 14व्या-15व्या श्लोकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की साखर जी आहे त्या साखरेचा गोडी हा एक गुणधर्म आहे. साखरेला गोड होण्यासाठी दुसऱ्या कुठल्या गोड पदार्थाची गरज नाही. साखरेच्या संपर्कात जो जो पदार्थ येतो, म्हणजे आपण साखर दुधात घातली तर त्याची बासुंदी होते, रव्यामध्ये घातले तर त्याचे लाडू होतात, खव्यामध्ये घातले तर त्याचे गुलाबजाम होतात. साखर आपली गोडी इतर सगळ्या पक्वान्नांना उधार देते, परंतु साखरेला गोड होण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही गोड पदार्थाची गरज नाही. अगदी तसंच आत्मा हा ज्ञानरूप असल्यामुळे आत्म्याच्या सत्तेवरती इतर ज्ञेय पदार्थांचं ज्ञात्याला ज्ञान होतं. ही जी संकल्पना ही आज आपण थोडक्यात समजावून घेतलेली आहे. याच्या पुढचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये आपण ही विस्ताराने बघणार आहोत. आज फक्त एवढंच जाणून घेऊ की आत्मा स्वतः अनुभव रूप आहे. जशी साखर स्वतः गोड आहे तसा आत्मा स्वतःच अनुभव रूप आहे, आत्मा स्वतःच ज्ञानरूप आहे. त्याचं ज्ञान करून घेणारा वेगळा कोणी ज्ञाता अस्तित्वात नाही, त्याचा अनुभव करून घेणारा वेगळा कोणी व्यक्ती वस्तू अस्तित्वात नाही. आत्म्याचा अनुभव हा केवळ त्याच्याशी एकरूप होऊन घेता येणं शक्य आहे. मी वेगळा, आत्मा वेगळा आणि मला आत्म्याचा अनुभव आला असं होत नाही. तर जेव्हा मीच आत्मा आहे किंवा आत्मा म्हणजे मी आहे
असा मनुष्याला प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा आत्मज्ञान झालं असं म्हटलं जातं आणि तेव्हा मला ज्ञान झालं असं म्हणणारा ज्ञाता वेगळेपणाने उरत नाही. मग शेवटच्या या श्लोकांमध्ये काय समजावून सांगतायत? मुख्यतः हे सांगतायत की आत्मा स्वतः ज्ञानरूप आहे, अनुभव रूप आहे आणि म्हणून त्याचं वेगळेपणाने ज्ञान होत नाही. वेगळेपणाने ज्ञान होतं ते सगळे ऑब्जेक्ट्स असतात. ऑब्जेक्टिफाय करून इतर वस्तूंचं ज्ञान होतं, परंतु ऑब्जेक्टिफाय करून आत्म्याचं ज्ञान होणं शक्य नाही. अशी ही जी सगळी संकल्पना आहे ही साधारण 15व्या श्लोकापर्यंत विद्यारण्य स्वामी सांगतात. मग आत्मा नेमका कसा आहे, ज्ञानरूप आहे म्हणजे नेमकं काय आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या अधिक विस्ताराने 16व्या श्लोकापासून आपल्याला पुढे सांगितल्या जातील. आज जे आपलं चिंतन आहे ते आपण इथेच थांबवू. हरिओम तत्सत. श्रीराम.